हरिराम हेलो सर्वप्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकारेषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे 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 जय जय राम जय 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 राम हरे हरे जय जय राम हरे राम रूपा पाहता लोचने
स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचना सेवापती पितृवचना सेवापती वचन सेवापती वचन सेवापती स्वामी काज गुरु भक्ती काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचना सेवापती पितृवचना सेवापती वचन सेवापती वचन सेवापती हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा सत्य बोल मुखे सत्य बोल मुखे आणि कांच्या दुखे आणि कांच्या दुखे हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा हॅलो रे
हरी राम स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति
सा नी 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 धा 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 प प म म म ग ग ग रे 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 सा 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 नी 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 धा 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 प प म म म ग ग ग रे 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 सा 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 नी 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 धा 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 प प म म म ग ग ग रे 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 सा गम पनि 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 सा ये अनुभव नये तुझा अनुभव नये तुझा
पांडुरंग करू प्रथम नाम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे देवना तेचे बंधू श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कार आता ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय सविद्य आत्मरूप देवा तूच गणेश्वर सकळ अर्थामती प्रकाश मुळे निवृत्ती दासु अवतार जो जे जास्त लांबून न लावता शॉर्टकट घेतो एकदा आमच्या गायक आणि वादकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुम्ही टाळ्यावी अशा वाजरणात मुंगी बी मारावून रे वाहते अशा जरा टाळ्या त्यांना भूषण महाराज शिरूरला राहत आहे कमीत कमी 70 ते 75 कीर्तन माझे वाजवले असतील आतापर्यंत इथला ठोकलाय मला त्यांना म्हणजे कीर्तनात त्यांच्या मागे योगेश महाराज भागवतजी महाराज वागटुकीकर जुने मुरब्बी व्यक्ती आहेत चोपदार बाबा दोघंही चोपदार हे तर सांगायची गरज नाही महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे असे आपले सगळ्यांचे लाडके मधुबाबा त्याचप्रमाणे गायक आदरणीय अजय दादा अमल दादा हे गुणीजन लहान मुलांचं भजनी मंडळ इकडे उभे असलेले टाळकरी मंडळ सगळेच्या सगळे आजची सेवा ज्यांनी घेतलेली आहे असे आदरणीय हरिभक्त परायण कैलास दादा कैलासजी पंढरीनाथजी खरंच कैलास दादा वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वास्तविक कैलासदादा बारडोलीला राहतात त्यांच्या मुलाचं माहीत पडलं महाराज काय ज्ञानी मुलगा आहे कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक मुलगा लगातार 3 वर्षापासून हॅट्रिक मारून पहिला येतो आहे इतकं सात्विक घर आहे आपल्याच गावातले स्थानिक आहे पण बारडोलीला राहतात कुठेतरी दिवस घ्यावा म्हणून त्यांनी आमच्या जिभाऊंशी आबांशी संपर्क साधला आणि जिभाऊ आबांनी खरोखर बऱ्याच दिवसापासून तारीख देऊन ठेवली होती वास्तविक पाहायला गेलं तर मागच्या वर्षी पण फोन आला समाधान दादांच्या माध्यमातून पण तारीख मागच्या वर्षी काही खाली नव्हती या वर्षी सापडली खूप बरं वाटलं अनेक वर्षानंतर आपल्या समस्त धारवासियांचं शेरीवासियांचं आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज या संपूर्ण गुणीजन भजनी मंडळाचं दर्शन झालं माझं परम भाग्य विठ्ठल विठ्ठल कैलासदादा पंढरीनाथजी पाटील खरोखर अत्यंत उमदा व्यक्तिमत्व आहे मनमिळाऊ आहेत त्यांच्या धर्मपत्नी ताईसाहेब सुद्धा तसेच आईसाहेबही तसेच महाराज ज्यांच्या घरात जुना वारसा आहे त्यांना सांगायची गरज नाही येथं वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात वर्णन करताय फक्त आता विनंती करतो कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे पहिली चाल एकदम सुंदर ठाईच झाली याला ठाईची चाल म्हणतात सगळ्यांना येत नाही ज्यांना येते त्यांनाच येते महाराज आणि खरं सांगू का राग रागणीचं ज्ञान ज्याला कळतं तो ज्ञानी आहे आणि ज्याला कळत नाही ना तो म्हणतो बाई काय उचलेलं आहे ना रे वायभार हो बाप तोच वायभार शेष होता ज्याला कळत नाही तोच अशा गोष्टी करतो पण ज्ञानी माणसाला सांगायची गरज पडत नाही आणि हे सगळं गुणीजन काय वातावरण तयार केलं महाराज सुंदर असं पांडुरंगाचं मंदिर आहे त्याच्यानंतर सुंदर असे जवळजवळ 16 ते 20 मंडप आहे आणि सगळ्यात उत्कृष्ट आमची निंभोऱ्याची शिवशक्ती साऊंड सर्व्हिस आहे खरोखर आवाज कठोऱ्याची शिवशक्ती साऊंड सर्व्हिस आता ते नावाने जरी कठोरा आहे तरी ते कठोर नाही आहे बरोबर एकदम मऊ स्वभावाचे आहे ज्यांना जसं पाहिजे तसं हँडलिंग करतात अगदी सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांचं कौतुक थांबवतो आणि आपल्या अभंगाकडे वळतो विठ्ठल विठ्ठल तरुण वर्गांचा भरणा महाराज सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट नीट ऐकून घ्या स्वामिकाच कशाला म्हणतात सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा स्वामी कशाला म्हणावा स्वामी म्हणजे काय हा सध्या पारायण चालू आहे बाजूलाच श्री स्वामी समर्थांचं केंद्र आहे
समर्थांचं केंद्र म्हणजे स्वामी आहे. स्वामी म्हणजे काय? स्वामी नुसती शब्दाची व्याख्या नाहीये महाराज. स्वामी याचा अर्थ असा, ज्याने इंद्रियांना दमन केलेलं आहे, जो इंद्रियांच्या अधीन गेला नाही, त्याला स्वामी म्हणतात. जगात कोणालाही स्वामी म्हणता येत नाही महाराज. नीट ऐका, स्वामींची जर गणना करायची म्हटली तर नीट ऐका. जवळच्या काळातले स्वामी म्हणजे विवेकानंद, त्याच्यानंतर त्याच्या आधीचे स्वामी श्री स्वामी समर्थ, आणि यांच्यापेक्षा सुद्धा एक महान स्वामी म्हणजे ह्या स्वामी, हे तर स्वामी आहेच, पण यांच्या बरोबरीचे एक महान स्वामी जर कोणी असतील तर त्यांचं नाव छत्रपती शिवाजी राजे सुद्धा एक स्वामी आहेत महाराज. कारण स्वामी कधीही परक्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघत नाही. उदाहरण देऊन सांगतो. स्वामी इंद्रियांवर दमन केलंय. कलियुगातले 3 नावं सांगितले. त्रेतायुगात, द्वापार युगात आणि कलियुगातही स्वामी होऊन गेले. नीट ऐका. त्रेतायुगात स्वामी कोण? पवनपुत्र हनुमान. आपल्या कीर्तनात बोलत चला. तुम्ही आशे बसले कशा माझ्या साखरपुड्याला आले का? असं मुळीच नाही. थंडी वाजत नाही बाहेर, एवढी थंडी पण वातावरण किती छान आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून बोलत चला. नीट ऐका. कलियुगात स्वामी कोण? भक्त प्रल्हाद. त्रेतायुगात स्वामी कोण? पवनपुत्र हनुमान. अनेक आहेत बरं, आपण एक एकच नावं घेत आहे. द्वापार युगात स्वामी कोण होते? राधाराणी. स्वामी कोण? अर्जुन. स्वामी कोण? नावं सांगतोय. कलियुगातली नावं सांगितली. मग स्वामी या शब्दाची व्याख्या काय होते? स्वामी याचा अर्थ जो स्वतःसाठी न जगता इतरांसाठी कार्य करतो, इंद्रियाचं दमन करतो, त्याला स्वामी म्हणतात. नीट ऐकून घ्या. उदाहरण तुम्हाला खोटं वाटत असेल तर महाराज, ज्याने कधी आयुष्यात देहाची आसक्ती धरली नाहीये, देहाची आसक्ती नको धरू, देहाची आसक्ती नको धरू, देहाची आसक्ती नको धरू. या देहाची आसक्ती ज्याने धरली त्याला स्वामी म्हणता येत नाही. जो देहावरती विरक्त होऊन काम करतो त्याला स्वामी म्हणतात. स्वामी कधी स्वतःचा विचार करत नाही महाराज, पण चांगल्या गोष्टींचा विचार केल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात एक उदाहरण देऊन सांगतो, अगदी थोडक्यात. कलियुगातले स्वामी पहिलं नाव कोणाचं घेतलं होतं मी आठवत असेल तर, म्हणजे बोलत चला म्हणजे मला बरं वाटेल थोडं. कलियुगातलं सगळ्यात पहिलं नाव कोणाचं घेतलं मी स्वामी म्हणून? स्वामी विवेका. बोलत चला. स्वामी माहिती का कोण होते? स्वामी विवेकानंद. एकदा अभ्यास करा तरुण वर्ग, एकदा अभ्यास करा. आदरणीय समाधानदादा मला बोलताना बोलले की महाराज, नगर जिल्ह्यामध्ये कर्जत जो त्यांनी अभ्यासिका खोललेली, तर एकदा त्यांच्याकडे जा, बघा हे स्वामी म्हणजे काय. साधी गोष्ट नाहीये, आणि त्या स्वामीचं कार्य साधन असतं. अजून स्वामी म्हणजे काय? शिकागोच्या परिषदेला एकदा स्वामीजी जात होते. ऐकलं असेल माझ्या मुखातून, परत पुन्हा सांगतो. शिकागोच्या परिषदेला एकदा स्वामीजी जात होते, आणि शिकागोच्या परिषदेला जात असताना जहाजामध्ये बसलेत, भगवे कपडे घातलेत, डोक्यात भगवा रंगाचा फेटा आहे, आणि ज्या वेळेला ते असे जहाजामध्ये फिरताय, काय ते काय सुंदर दिसत आहे महाराज, एवढे गोड सुंदर दिसत आहेत. आणि त्या जहाजामध्ये एक बाई होती फॉरेनची, ती अर्धवट कपडे घालून फिरत होती. आता यांनी नंगपुंग फिरायची सवय राहते, त्यांच्या देशात का कपडे भेटत नाही काय माहिती, पण ती अशाच अर्धवट कपड्यांनी फिरत होती आणि याला त्याला पागल करत होती. आता पागल करताना तिने पाहिलं, जहाजातल्या 100 पैकी 70 लोक तिच्या मागे येडे झाले होते. पण तिचं लक्ष गेलं की सगळे माझ्या मागे वेडे झालेत, पण हा भगवा फेटावाला काही होत नाहीये. म्हणून ती स्वामीजींच्या समोरून 3-4 वेळा मुद्दाम गेली. स्वामीजी होऊ नाही चू नाही. शेवटी संध्याकाळपर्यंत राहवलं गेलं नाही, ती स्वामीजींच्या जवळ गेली आणि स्वामीजींना इंग्रजीमध्ये विचारू लागली की तुम्ही किती सुंदर दिसता. मी पण किती सुंदर आहे. सो हँडसम यू आर, सो ब्युटिफुल आहे, विल यू मॅरी मी, माझ्याशी लग्न कराल का? स्वामीजींनी लगेच सांगितलं, हाताची घडी होती, माफ करा मॅडम, मी ब्रह्मचारी आहे आणि शेवटपर्यंत ब्रह्मचारी राहणार, लग्नाची माझी इच्छा नाही आहे.
आय एम बॅचलर, आय विल बी बॅचलर. मला नाही राहायचं, संसारात नाही पडायचं, जा तुम्ही. इतक्यात तिने सांगितलं नका लग्न करू माझ्याशी, एक काम करा ना, माझ्यासोबत राहा, 1 वर्ष राहा, मला तुमच्यापासून तुमच्यासारखा सुंदर मुलगा पाहिजे. याला लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणतात. नीट आहे कवठळकर बाबा, ही पद्धत आपल्याकडे नाहीये, ही फक्त कुठे फॉरेन मध्ये आहे. आता आपल्याकडे बी आले काही काही, लग्न करायचं नाही पण एकत्र राहायचं, त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. ही रिलेशनशिप, ती म्हटली माझ्यासोबत तुम्ही राहा ना. का बरं? मला तुमच्यापासून तुमच्यासारखा सुंदर मुलगा पाहिजे. आय वॉन्ट अ चाइल्ड फ्रॉम यू लाईक यू. मला तुमच्यापासून तुमच्यासारखा सुंदर मुलगा पाहिजे. माझ्याशी लग्न नका करा, पण माझ्यासोबत राहा ना. आता स्वामीजींचा बांध फुटला, हाताची घडी घातलेले स्वामीजींनी आपले हात सोडले, हात जोडले आणि नम्रतेने स्वामीजी म्हणतात तुम्हाला काय पाहिजे? ती म्हटली मला तुमच्यापासून तुमच्यासारखा सुंदर मुलगा पाहिजे. असं म्हटल्याबरोबर स्वामीजी म्हटले बाई, तुला जर माझ्यापासून माझ्यासारखा सुंदर मुलगा पाहिजे असेल तर मग 1 वर्षाची वाट का पाहते आहे? आताच मला मुलगा म्हण, मी तुझा आत्ता मुलगा व्हायला तयार आहे. तू माझी आई हो, आत्ताच मी तुझा मुलगा आणि तू माझी. वर्षाची वाट कशाला पाहते? पापानेच मुलगा होतो अशातला भाग नाही ना, नात्याने मुलगा होतो ना. तू माझी आई आणि मी तुझा. रडली ती, पायावर डोकं ठेवलं. स्वामीजी कुठले आहात तुम्ही? स्वामीजी म्हणतात मी मला ओळखलं नाही. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. याच्यातच पुरं लंब लावू आपण, जाऊ द्या. थोडक्यात घेतो ना शॉर्टकट, टाइम कमी ना आपल्याकडे थोडसा. मग हे स्वामी महाराज, पहिलं उदाहरण कोणाचं दिलं? विवेकानंदांचं. दुसरं उदाहरण स्वामी समर्थांचं, पूर्ण दत्त पुराण आहे. उद्याच्या दिवशी परवा दत्त जयंती आहे, बघून घे एकदा स्वामींना स्वामी का म्हटलेलं आहे. तिसरं उदाहरण छत्रपती शिवाजीराजांना स्वामी का म्हटलेलं आहे. महाराज साधारण उदाहरणं नाही आहे. स्वामीजीच्या म्हणजे स्वामी छत्रपतींना म्हणण्याच्या मागचं कारण, सुभेदाराची सून ज्याने साडी चोळीने ओटी भरून प्रेमाने रवाना करून दिली ते छत्रपती शिवाजीराजे होते महाराज. याच्या पुढचं बोलून जाऊ, नीट ऐक. अजून स्वामी कोणाला म्हटलेलं आहे? कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग सगळ्यांची उदाहरणं पहा. एक रामायणातला गोड दृष्टांत सांगतो तुमच्या माहितीसाठी. तुम्ही ऐकला असेल नसेल माहित नाही, पण नवीन दृष्टांत आहे. थोडं भजन करा. विठ्ठल गणपती बाप्पाच्या नंतर ज्ञानी म्हणून 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या आणि 64 कला ज्याच्या तोंडी पाठ होत्या. 1 नंबर गणपती बाप्पा आहे. आणि त्यांच्या नंतर 2 नंबर कोणाचा लागतो माहितीये? दुसरा नंबर लागतो ज्याला तुम्ही आम्ही विलन समजता. दुसरा नंबर अशा माणसाचा लागतो ज्याला तुम्ही आम्ही अत्यंत वाईट समजता. दुसरा नंबर त्याचा लागतो ज्याला तुम्ही आम्ही दसऱ्याच्या दिवशी जाळतात. आता ओळखलं असेल तुम्ही. हा, मग जाईल तो गोष्टी बरोबर कळतं आपल्याला. दुर्दैव आहे आपल्या देशाचं महाराज, ज्ञानी माणसाला जाळताय तुम्ही. जाळू नका असं म्हणत नाहीये, फक्त तुमच्या तोंडातून एक गोष्ट मला बोधवून द्या. बोला पटक्यात. एखाद्या माणसाने एखाद्या बाईचा हात धरला तो पापी आहे का एखाद्या माणसाने भर सभेमध्ये एखाद्या बाईची साडी सोडली तो पापी आहे? बोला, सगळ्यात जास्त पापी कोण? हात धरणारा का साडी सोडणारा? बोला बोला, कोण? तुम्ही तर बोलणार नाही. तुमनं कसं मौन व्रत, तोंडात का विक्सची गोळी घातली का काय माहिती, पण तुम्ही तर बोला. कोण पापी? हात धरणारा का साडी सोडणारा? साडी सोडणारा ना. मग जाळलं कोणाला पाहिजे? हात धरणाऱ्याला का साडी सोडणाऱ्याला? मग हात कोणी धरला होता? रावणाने. आणि साडी कोणी सोडायचा प्रयत्न केला होता? दुर्योधनाने. तुम्ही जाळता कोणाला आहे? माफ करा, दुःशासनाला. तुम्ही जाळता कोणाला आहे? रावणाला. जाळलं कोणाला पाहिजे होतं? छाती ठोकून एक वाक्य वापरू महाराज. ज्या दिवशी तुम्ही दुःशासनाला सुद्धा भर चौकामध्ये जाळणार ना, ज्या दिवशी तुम्ही दुःशासनाला सुद्धा भर चौकात जाळणार, त्या दिवशी 3.5 वर्षाच्या डोंगराळेच्या मुलीवरती कधी बाप जन्मात बलात्कार होणार नाही याची गॅरंटी तुम्हाला दिल्याशिवाय. 3.5 वर्षाच्या मुलीचा काय पाप आहे बिचारीचं? तिच्यावर अत्याचार होतोय. ती घटना ताजी होत नाही तोरशी लगेच त्याच्या 3ऱ्या दिवशी 5व्या दिवशी बीड जिल्ह्यातल्या 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय. आणि हे होतं याचं कारण एक आहे. याचं कारण एक आहे. याला कारण महत्वाचं आहे की याला सरकार पाठीशी घालत आहे. सरकारने त्याच टायमाला पब्लिकच्या हातात देऊन टाका आणि यांना भर चौकात जाळा. कुणाकडे माझ्या माई बहिणीवर एकावर सुद्धा अत्याचार होणार नाही याची शाश्वती दिल्याशिवाय.
काय करावं? ह्या गोष्टी आम्ही लाख बोलो, पण लोकांना ते कळतच नाही महाराज. अरे स्वामी कशाला म्हणतात? इंद्रियांचं दमन करणारा. छत्रपती शिवाजी राजे वरेवर ठीक आहे. आता ज्याचं उदाहरण देतोय तो रावण, दशानन रावण. महाराज दशानन रावण साधा बुद्धिमान नव्हता, पापी होता, मी नाही म्हणत नाहीये, पण वाईट गुण कशाला घ्यायचे कोणाचे? चांगले गुण घ्या ना. कोणामध्ये वाईट गुण नसता. काही बाया एकमेकीच्या वट्यावर 2-2, 3-3 तास बसतात. तुमच्या गावात नाही, माझ्या गावातलं बोलतोय. काही बाया एकमेकीच्या वट्यावर 2-2, 3-3 तास बसतात. त्यांच्या गप्पा ऐका. मायव हिनं बालकापात, मायवती गाऊन घालस, मायवती ड्रेस घालस, मायवती आशिषे, मायवती तशिषे, मायवती तर तिना नवराता बायको ना भाड्याशे. इले काय घेतलेले काय? खरे का खोट आहे? 3 तास या गप्पा करतात त्या, आणि शेवटी जाताना म्हणता जाऊ दे माय, आपल्याला काय लेन देन असे. मग कशाला बडबड करली माहितला? काही गरज आहे का? अनंत वाचाळ प्रमाणासहित बोलेल महाराज. याची त्याची निंदा करू नका. मी सांगते म्हणून निंदेचे श्रवण नको माझे कानी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, निंदेचे श्रवण नको माझे कानी. त्याहुनी बहिरा श्रवण नको माझे कानी. याची त्याची निंदा ऐकू नका. जेवढा निंदा करणारा पापी आहे तेवढा निंदा तुम्ही काही बोलायला तयार नाही. माफी मागून बोलू वा जाणे टायकरी जाणे आम्ही आमच्या गोदड्यात आणि अशी गतून गेलेली. आता काही तर बोला, घाबरू नका. अहो कीर्तन म्हणजे तुमचं आमचं देवाणघेवाणचं कार्य, टाइमपास नाही आहे. आणि मला एक गोष्टीचा आनंद वाटतोय, जवळजवळ माझ्या घड्याप्रमाणे आता बघा 9:30 पावणे 10 वाजताले 9:35 झालेले आहेत. एवढं असून सुद्धा अजूनपर्यंत सगळ्यांचे चेहरे कसे टवटवीत दिसतात. एक बी मावशीने एक बी काकाले अजून लोक जांबी आली नाही रे बाबा. नाही तर 9:30लेच काही गाड्या डेपोत जमा होऊन जातात. 9:30लेच. आणि अशा काय सांगू तुम्हाला संतोष दादा, काय सांगू कैलास दादा, अशा जांभळ्या देतात की आडे बसल्या बोर होतं. खालून तांबडं चालू होतं. म्हणजे बोले कसं म्हणतात तू घरी तर पण साधारण नाही आहे महाराज. कीर्तन म्हणजे तुम्हाला टाइमपास वाटत असेल, कीर्तनातला एक दृष्टांत जर समजून घेतला ना. दशानन रावण, दशानन शब्द वापरतोय मी, त्याला 10 तोंड होते, बुद्धिमान होता. आणि या दशानन रावणाची परिस्थिती एके दिवशी त्याने शंकरजीला प्रसन्न केलंय. आणि शंकरजीला काय म्हणतोय? महादेवा काय देताय मला? शंकरजी म्हणे काय पाहिजे? स्वामी का शब्दावर बोलतोय हा. काय पाहिजे तुला? म्हणे मी जे मागीन ते देणार का? माग ना, काय पाहिजे तुला माग. नाही म्हणे वचन द्या, मी जे मागेल ते द्याल. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर. वचन दिलेला माणूस मागे हटत नसतो. शंकरजी म्हणे देऊ वचन. पार्वतीने हात चिमटी घेतली, नका वचन द्या, तुम्ही असे भोळे बाहे, उद्या तो जे मागीन ते द्या. एकदा त्यानं लंका मागितली ती देऊन टाकली. एकदा त्यानं अमृत मागितलं ते बी देऊन टाकलं. एकदा त्याने तुमचं लिंग मागितलं तुम्ही ते बी देऊन टाकलं. उद्या बायको मागितलं ती बी देशान का? नाही ग. रावण असं कशाला मागेल? तो चांगलाच मागेल. पा बरं हो. आणि शंकराने वचन दिलं, सांग रावणा तुला काय पाहिजे, सांग रावणा तुला काय पाहिजे. आणि रावणाने तेच सांगितलं, देवा तुमची बायको मला दी टाका म्हणे. हो बापरे, बोला डायरेक्ट. त्वाम पत्न्यायाम अहम अर्पयन तत्वामि कैलासत्वम लंका मदमातायो लंका प्रविष्टती मत अर्धांगिनी. देवा तुमची बायको मला देऊन टाका, तुम्ही वचन दिलेलं आहे. तुमची बायको इथून घेऊन जातोय मी आता, आणि इथून तर मी लंकेपर्यंत नेताना ती माझी आई आहे. पण एकदाची व मोठी माय, शांत बस व बैना. इथून तर लंकेपर्यंत ती माझी आई आहे, पण एकदाची लंकेत गेली की ती माझी आई नाही, ती माझी बाई आहे.
ती माझी पत्नी होईल. आता तुम्ही वचन दिलेलं आहे. शंकरजीने बी खाली मान घातली. ही जाय म्हणे हो बापरे. बायको म्हणे असा पहिला नवरा पाचोडा बायकोला देऊन टाकणार. आणि जशी महाराज नाईलाज झाला, शंकरजींनी आपली पत्नी घेतली आणि रावणाच्या हवाली केली. रावण निघाला. कैलासत्वम गमनो, कैलासाहून रावण पार्वतीला घेऊन निघालाय, पण पायी पायी चाललेले अंतरमध्ये. कारण त्याने बोली केली होती की जोपर्यंत भारत आहे तोपर्यंत आई आहे, भारत संपला की तू माझी बाई आहे. माता पार्वती कैलासाहून निघाली. नीट ऐका. आणि कुठपर्यंत आली? आजच कर्नाटक राज्य, त्या कर्नाटकापर्यंत आली. आणि तिथे मातेने युक्ती केली, आता माझा नवरा मदतीला येणार नाही, आता मदतीला बोलवायचं कोण? म्हणून तिने धावा करायला सुरुवात केली. कोणाची? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. माझ्या देवादी देव भगवान विष्णूचा धावा केला. देवा, माझ्या नवऱ्याने याला अर्पण करून टाकलेली, अशी काहीतरी युक्ती कर की त्याला बुद्धी सुचली पाहिजे आणि मी माझ्या नवऱ्याकडे परत गेली पाहिजे. महाराज, माझ्या देवादी महादेवाच्या भक्ताच्या असणाऱ्या भगवान विष्णूने लगेचच त्या ठिकाणी एका ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे. विप्ररूप धारयेत, ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे आणि समोर आलाय. कोणाच्या? रावणाच्या. आणि रावणाला काय म्हणतोय? रावणा कुठे चालला? रावणाने धावत धावत येऊन भूदेव संतासी सदा नमावे. नीट ऐका बरं, संतांना आणि ब्राह्मणांना नमस्कार केला गेला पाहिजे असं शास्त्र सांगतं. खोटं वाटेल त्याने प्रमाण घ्या. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी. प्रमाण माझ्याकडे, बिगर प्रमाणाचं बोलणार नाही. बांधला फेटा, मारल्या चाटा, घेतल्या नोटान, पकडल्या वाटा, मी त्याच्यातला नाही. प्रमाणासहित बोल. रावणासारखा माणूस नमस्कार करतोय. हे भूदेवा, काय म्हणता? कोण आहे रे ही? हिला ओळखलं नाही तुम्ही? ही कोणी माहिती तुम्हाला? अहो, सगळे वेदजीचं वर्णन करताय ना. कोण आहे ती? अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, बोध ज्ञानाचा पाझरती, उदो उदो भक्त नाचती. जिचं वर्णन सगळ्या वेदांनी केलेलं आहे. ती शंकर देवाची पत्नी आहे आणि मी तिला घेऊन चाललेला आहे. बघा ना किती सुंदर दिसते. इतक्यात तो ब्राह्मण म्हणे, रावणा तुझ्या डोक्यात फरक पडला? म्हणे काबर? जिच्याकडे मागे डुकून पाय. अरे शंकरजीने तुला खरी बायको दिली नाहीये, डुप्लिकेट बायको दिली म्हणे. म्हणे म्हणजे? मी तत्वायाम की तत्वेम दृष्टितो न च त्वं पार्वती. ही पार्वती नाहीये, ही पार्वतीचं भयंकर रूप असणारी कालिका देवी आहे. मागे पाय म्हणे. बस बामनाच्या तोंडातून कालिका नाव ऐकलो आणि पार्वती माता म्हणे बस आता रूप बदलावा. आणि मग तिने कालिकेचं रूप घेतलं. एक काली भयंकर भली मोठी लंबी चौडी जीव. आणि मग ते बालमीला सोडले. आता बाल सोडल्यावर कोण ना घाबरे सांगा बरं? बाईंना बाल सोडल्यावर कोण ना घाबरे? महाराज, बाईचे बाल सोडणे साधे नसतात. बाबाजी, कळवणला कीर्तन होतं, नाशिकच्या कळवणला नवरात्राचं बोललो असेल कदाचित. आणि कळवणला कीर्तन असताना रात्रीचा जागर आणि सकाळचा काला होता. रात्रीचं कीर्तन संपलं, समाधान दादा जी भाऊ. तिथल्या आयोजकांना विचारलं, म्हटलं मी गडावर जाऊ का? जो आयोजक होता तो इथला उद्धट होता. तो म्हणे तुम्ही गडावर जा का तुमच्या घरी जा, पण सकाळी टायमावर तरफडा. ओ बापरे, तरफडा? म्हटलं बोलता ज्ञानी रे बघा. माझी गाडी काढली, गडावरती गेलो. 1:30 वाजता पोचलो. 1:30 ते 3:30 2 तास झोपलो. 3:30 वाजता स्नान संध्या केली, आंघोळ केली. 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती गडाच्या नंबरवरती लागला. 4:30 वाजता लाईनीत लागला. 5:30 पर्यंत लाईन मस्त सरकली. 5:30 ते लाईन बंद झाली. इतक्यात मी तिथल्या पुजारीला विचारलं, म्हटलं पुजारी दादा, कुलकर्णी काका जसे कुलकर्णी दादा विना घेऊन उभे तसा पुजारी आला. म्हटलं बाबा लाईन का बरं बंद झाली? म्हणे बाबा आता देवीचा 1 तास काकडा चालीन. व बापरे, मी देऊ बाई इथून किती तास लागतील दर्शनाला? म्हणे 2 तास लागतील. मी मनात विचार केला, देवीचा काकडा मले करीन वाकडा, आता काही खरं दिसत नाही. इथून 2 तास, 7:30 दर्शन सुरू होईल. दर्शन घेत 8:30, उतरता 9 आणि गावाला पोचता 11. काला काही भेटत नाही. आपला झाला बकरा. बोमला म्हटला आता काय करायचं? काय करू गड्या? 6:30 पर्यंत माझे देवीचे भजन सुरू केले. माझे सुरू होते चिंतन.
दे बाई दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे ग बाई जोगवा दे. आपलं चालू झालं. 6:30 वाजता मस्तपैकी दर्शन सुरू झालं. इतक्यात नऊवार पातळ घातलेली एक बाई, मी केस ओपन करून बोलतो, नऊवार पातळ घातलेली एक बाई माझ्या जवळ आली आणि मला म्हणे, तुम्ही का बॉय आहे का? मग का तुला बाई वाटला का? काय विचारतील लोक सांगता येत नाही. म्हटलं मी बॉच आहे. रातले तर वेगळे दिसता म्हणे. म्हटलं लागलं रातले लुगडं घालेलं राहतं म्हणे. बाई मी पहिले टेन्शनमध्ये, तू फालतू कोण बने का करोडपती घेते माझ्याशी. म्हटलं ताई मी मनोज महाराजच आहे. हो म्हणे बाबा मी तुम्हाला ओळखलं, जळगावचे ना तुम्ही? म्हटलं हो ताई. म्हणे मी बी जळगावची, अयोध्या नगरमध्ये तुमची कथा झाली होती. म्हटलं हो. म्हणे मी तिथेच राहते बाबा, तुमच्या कथेला रोज होती ती. बरं झालं तुम्ही सापडले. म्हटलं मी कुडी दवडला होता. म्हणे बाबा दर्शनाची घाई आहे. म्हटलं हो ताई तुला कसं माहिती? तुमच्या चेहऱ्याकडे पाहून समजते. म्हणे बाबा आत्ता 5 मिनिटात दर्शन होईल, मी सांगते तसं करा, तुमचा कान इकडे करा. मी कान तिच्याकडे केला आणि बाईची जातीतली चॅप्टर म्हणे बाबा माझ्या अंगात देवी येते म्हणे. देवी आता मी बाला सोडीन, धताडांग 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 सुरू होईल म्हणे. आणि मी घुम्याले लागली म्हणजे तुम्ही फक्त मना डावा हात पकडा ना, मना नवरा उजवा हात पकडीन आणि फक्त इथलंच बोला न माय उनी गंध आलो म्हणे. मी तिला विचारलं, म्हटलं ताई तुझ्या नवरा बी त्या बाजूने, माझी गरज का बरं पडली? म्हणे बाबा कोणता नवरा बायकोले माय म्हणतो का? हाऊ दांगडो होता रे बापा तो. म्हणजे तिले माय म्हणणारा पाहिजे होता. आपल्याला काय फरक पडतो? म्हणे तिनं डावा हात पकडा, तिनं नवराने उजवा हात पकडा आणि बाईनं तिनं बाला सोडणार. आणि भागवत बाबा जवळ तिनं बाला सोडणार, मना जीव घाबरायला लागला. म्हटलं ही ना अंगमा निघ आणि मना अंगमा घुस होता मला कोणतरी आले. काय घाबरा जाऊ द्या म्हटलं, जे विन ते विन, तुका म्हणे कसं जसं विन तसं चाल द्या. आता तिने बाला सोडली, ती लागली खतखता घुमली आहे. आता माझ्या तोंडातून शब्दच निघत नाही. शपथ नारदाच्या गादीवर उभा आहे. मी फक्त तिच्याकडे टकमका पाहत होता. इतक्या 3 जोरात कुंभा मारला. म्हणे बोंबला ना. अरे हा बोंबल्याचं म्हटलं गड आपल्याला बोला बी नाही बोंबला. आता माय येते. इतक्यात मी म्हटलं माय आली सरका. लोक म्हणे मायले जाऊ द्या. म्हटलं काकाले बी जाऊ द्या बापा. माय एकली काय करीन? माय सोबत काका बी गेला. 5च मिनिटात दर्शन झालं. 7 वाजता खाली उतरायला लागला. इतक्यात माय म्हणे बाबा तुमचं कार्ड द्या, कीर्तन ठ्याले कामात पडीन. तुझं कार्ड दे, माय गावामध्ये घुम्याला कामात पडशील. म्हटलं माय विनोदाचा भाग सोडा बरं. विनोद म्हणून नाही, मला काय सांगायचं आहे का? केसच सोडले, चांगले घाबरता. तसं इथे माता कालिकेने आपलं भयंकर रूप धारण केलं. रावण घाबरला. रावण म्हटलं शंकरने माझ्याशी छलकपट केलंय, चला कैलासावर. ब्राह्मण देवा तुम्ही पण चला. ब्राह्मण म्हटले मी येतो. मला ते याचंच आहे, कारण मला त्याचं दर्शन घ्यायचंय. कोणाचं? शिवबळा चक्रवर्ती, शिवबळा चक्रवर्ती, शिवबळा शेवटी ते माझे स्वामी आहेत ना. मनातल्या मनात म्हणता विष्णू देवन चला जायला लागले. आता जाताना माता पार्वतीने विष्णू भगवंताला विचार केला, देवा मी तर कालिकेचं रूप घेतलं, पण तिथे कशी खरी पार्वती तयार कराल? विष्णू म्हणे देवा आई मी आहे ना, तू कशाला काळजी करते? इतक्यात माझ्या देवाने जाता जाता रस्त्याने एक छोटीशी एवढी चांगली दांडगी बेंडकोळी दिसली. काय म्हणता तुमच्याकडे? डेडोर. हा शब्द बोलते गोड राहत आपल्याकडे.
असे शब्द सापडताना काय सांगू तुम्हाला. आता जसे आमचे कैलास दादा बोलताना बोलले की गुजरातमध्ये तसं जरा मराठवाड्याकडे करा. असे विचित्र शब्द आहे ना. आपण जर म्हटलं ना मावशी भाजी जरा कशी कच्ची कच्ची लागते थोडी काहीतरी तिखट द्या ना, लगेच ती बाई म्हणते बाबा चटका देऊ ओ माय नको देऊ भाई जेऊ दे जाऊ दे आता. आणि ते चटका कशाला म्हणता, आज खाल्ला ना आपण ठेचाल ते चटका म्हणता. हे नंतर माहिती पडलं मला 2-4 चटके दे माय आता काय सांगू तुला. शब्द आहे महाराज, विचित्र शब्द आहे. कशाकरता बोलतो ऐका. माझ्या विष्णुदेवाने बेंडकोळी घेऊन घेतली आणि बेंडकोळी घेतल्यावरती देव इतका चॅप्टर आहे. सूक्ष्म रूपाने देव आधीच गेले आणि गेल्यावर जिथे शंकरजी तपश्चर्या करत होते त्यांनी ती बेंडकोळी घेतली आणि ती बेंडकोळी अभिमंत्रित केली. तिची श्री तयार झाली आणि ती त्या शंकराच्या आसनाखाली ठेवून दिली. शंकराले बी अंगाले वारा नाही. रावण आला आणि रावण सांगतोय महादेवा असे कसे स्वामी आहात तुम्ही. काय झालंय, मी तुम्हाला पार्वती मागितली तर तुम्ही ही डुप्लिकेट पार्वती देऊन टाकली मला. काली काय ती बघा आणि खरी पार्वती तुमच्या आसनाखाली लपवली आहे. शंकरजी म्हणे अवदांगडो का वय ना मला माहित म्हणे घडा. अरे नाही ना बाबा मी तुला खरी दिली. खोटं बोलताय तुम्ही, तुमच्या आसनाखाली बघा. अरे तुला सांगितलं कोणी. म्हणे मला या बामणाने सांगितलं. म्हणे कोण आहे तो बामण, पुढे आण त्याला. आणि जेव्हा बामण पाहिला त्या बामणाच्या डोक्यावर ते चंद्रमिंद्र पाहिलं. तुळशी माळ गाडा हृदयी कळवळा प्रमाणासहित सांगितलं महाराज. विष्णू भगवंताकडे पाहिलं. शंकरजीनं वैकी घेतलं. बापा अव्वा म्हणतं गण किडे पाडणार आहे रे बापा म्हणतो. चांगले बरं वाईट नाही. माझ्या आसनाखाली तर कोणीच नाहीये. बघू तुमचं आसन. उभे राहा तुम्ही. उभे राहिले शंकरजी. एका पायाची मांडी होती महाराज. पाय खाली टाकला, उभे राहिले आणि उभे राहून पाहत आता आसन उचकवलं. सुंदर बाहेर आली स्त्री. सुंदर स्त्री बाहेर आली. म्हणे ही कशी आली. संस्कृत मधला शब्द आहे का. मनस्यम उदरत्वामि श्रीतेज रूपत्वामि नामे मंद उदरम नामे मंदोदरी. कोण होती ती स्त्री. बोलत चला काय नाव होतं तिचं. रावणाने काय केलं माहिती का. काली केला हात जोडला. म्हणे माय तू ते नापान जाय आणि ती स्त्री मनाकडे दे म्हणे. आता ती ऍक्च्युअल कोण होती. बोलत चला कोण होती ती. नीट ऐका बरं. ऍक्च्युअल पाहायला गेलं तर ती बेडूक नावाला होती. तिचं नाव होतं मंदोदरी. आणि रावणाने ती घेतली आणि घरी घेऊन गेला. आणि घरी गेल्या गेल्या रावणाने तिच्याशी लग्न केलं. जसं तिच्या गळ्यात हार टाकला ती खरंच स्त्री झाली. म्हणे ही स्त्री जी होती ही बेडूक का झाली होती. ही मागच्या जन्मात अप्सरा होती आणि अप्सरा असताना पूर्वजन्मी पाप केले बहुत विस्तारी पूर्वजन्मी पाप केले. त्या पापामुळे ती बेडूक झाली होती आणि तिला वरदान होतं विद्वान माणसाशी लग्न केल्यावर तू परत बाई झाल्याशिवाय. महाराज एवढी विद्वान बाई झाली ती की जिचं नाव 5 महान पतिव्रतेमध्ये आलं. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम
महापातक नाशनम गोपाल कृष्ण भगवान की जय. जय. कशामुळे स्वामीचं काज, नवऱ्याचं काज केलं म्हणून स्वामी काज. पुढचा शब्द आहे गुरु भक्ती. आता गुरु शब्दाची व्याख्याच मोठी गोड आहे. गुह्यतम गुह्य ज्ञानाची प्राप्ती करून देतो त्याला गुरु म्हणतात. कलियुगामध्ये गुरुची ज्ञानाची भूक कमी राहील. का बरं माहिती का? एक गल्लीन 12 गुरु राहतील. काय करशाल तुम्ही? हा? गुरु कसा पाहिजे महाराज? गुरु ऐसा चाहिए जो शस्त्र मारे भरपूर, बाहर से तो कुछ ना दिखे, अंदर चकना चूर. खरा गुरु तो पाहिजे. काही काही गुरु इतके खतरनाक राहतात. एका गावात एक गुरु होता महाराज. प्रत्येकाच्या घरी जायचा आणि नुसता स्वतःहून जायचा आणि सांगायचा बदामचा शिरा देन, काजूचा शिरा देन, डोंबलं देन, डांबलं दे, हे सांगायचा फक्त. असं करता करता एका गरीब माणसाकडे गेला. आता तो माणूस गरीब होता, तो भागवत बाबांसारखा असेल आपल्या. बरं, गुरुचा थाट, हातात सोन्याच्या अंगठ्या, डोक्यात चांदीचा मुकुट, हातात चांदीची काठी, पायात चांदीच्या पादुका, आणि एकदम म्हणजे मखमली वस्त्र. काय त्याचा थाटमाट, घोड्यावर फिरे. भागवत दादाकडे गेला आणि भागवत दादा म्हणे, महाराज मी तुमच्याकडे 3 दिवस मुक्काम करणार आहे. भागवत दादा म्हणे, कर म्हणे बुवा. आता घरात पाय दारात पाय, माझ्यासाठी बदाम काजूचं दूध आणा. आई मन घरा असं म्हणे, एक बितलेला आतमध्ये 3 बिता आपाप नाचता नेला, कुठून बदाम काजूला येऊ का? पण शेवटी गुरु म्हणून आलाय. आणलं बदाम काजूचं दूध, दिलं, त्याने पिलं. थोड्या वेळाने माझ्यासाठी बदामाचा शिरा आणशील. आणला बा बदामचा शिरा कसा तरी, घ्या म्हणे गुरुजी. गुरुजी म्हणे, वा वा, कस काय जमलं रे बाबा? गुरु तुमच्या पायाचा प्रसाद आहे. एकच वाक्य पाठ होतं फक्त. बदामचा शिरा दिला. संध्याकाळ झाली. म्हणे काय आणलं? म्हणे काजूचा शिरा. कस काय जमलं? तुमच्या पायाचा प्रसाद आहे. दुसऱ्या दिवशी चांगले भारी कपडे आणले. का रे कपडे कस काय घेतले? तुमच्या पायाचा प्रसाद आहे. संध्याकाळी चांदीची अंगठी. का रे कस काय आणली? तुमच्या पायाचा प्रसाद आहे. 3 दिवस नुसता खाणं पिणं जपाजप, बिलकुल मस्त. हा बिलकुल आणला ना गुरुजी न. आणि 4थ्या दिवशी गुरुजी हाणल्यावर जायला लागला ना, इतक्यात भागवत दादाला म्हणे, चल मी निघू. दादा म्हणे, निघा. मग सगळ्या अंगावर डोक्यात मुकुट घातला, अंगठ्या घातल्या, चैना घातल्या, कपडे घातले, काठी घेतली, सगळं घेतलो. पण पादुका काही सापडत नव्हत्या. म्हणे भागवत दादा म्हणा पादुका नाही सापडी राहणार. म्हणे गुरुजी मी रोज तुमले काय म्हणू, तुमना पायना परसादचे, मग तुमल्या पादुका ऐकण्या तुमलेच खाऊ घालण्या. म्हणे बोला म्हणे ते काय. त्या म्हणे मनी पण तू नागरी येवावली रे काका हाते. गुरु असे गुरु का महाराज? गुरु भक्ती कशाला म्हणतात? ज्या वेळेला निद्रिस्त अवस्थेमध्ये होते गुरु परशुराम, आणि गुरु परशुराम झोपलेले, मांडीवर डोकं ठेवून झोपलेत. कोणाच्या? आपल्या शिष्याच्या. आणि शिष्याचं नाव होतं कर्ण. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्या बात याला वातावरण निर्मिती म्हणतात महाराज. अगदी शब्दाप्रमाणे वाजवतात. काही काही लय येत नाही महाराज. आपण आवळा म्हणवा ते कावळा म्हणत फिरता. काय सांगू तुम्हाला, न बोललेलं बरं, जाऊ द्या. नीट आहे का? काय गोडवा आहे. मांडी घालून बसलाय कर्ण, आणि त्याचे गुरु आले परशुराम, आणि परशुराम म्हणताय, कर्णा मी जरा पर्णकुटीत जातो, थोडा वेळ वामकुक्षी घेतो. वामकुक्षी म्हणजे समजता का? शुद्ध शब्द आहे. दुपारी जे तुम्ही झोपता अर्धा ते पाऊण तास, त्याला म्हणता वामकुक्षी. झोप नाही बरं, थोडा टाइम. अमोल बाबा काही लोक 4-4 घंटे जपता. 12ले जपता 4ले उठता. का रे काय? वामकुक्षी पसरला रे कुंभकर्णा तू. कशाची वामकुक्षी? वामकुक्षी फक्त अर्धा ते पाऊण तास, त्याच्यावर नाही. गुरुजी म्हणतायत, राजन अहम वामकुक्षत्वामी, मला वामकुक्षी घ्यायची आहे. मी मंदिरात जाऊन झोपू का? गुरुजी तिकडे का बरं जाताय तुम्ही? माझ्या मांडीवर ठेवा ना तुमचं डोकं. राजा ऐक, निद्रानाशनम महापातकत्व. झोप मोडणं पाप आहे. झोप मोडणं, बोला ना, झोप मोडणं. मग सगळ्यात पापी कोण आहे? आम्ही कीर्तनकार. हा ना बाबा, लोक कीर्तनात जपता आणि आम्ही मध्येच म्हणता इठल इठल. मग लोक जागे होता, हो काय ते धावड चालू मुरली जाऊ. मी नाही, जोग बाबा सांगायचे त्यांच्या कीर्तनात. स्वानंद सुखनिवासी आपले जोग महाराज सांगायचे.
खरंच ना, विनोदाचा भाग सोडा महाराज. झोप मोडणं पाप आहे. आणि काही लोक कीर्तनात जपता हो, कीर्तनात. ज्ञानेश्वर बाबा एका गावाला गेला, पारोळ्या तालुक्यात. गावाचं नाव नाही सांगत, नातेवाईक भेटले तर पुन्हा कार्यक्रम देवावणे मानते. जसं कीर्तन सुरू झालं, समाधान दादा पुढे 3 हे पोरं कसे बसले, एकदम छान बसले बिचारे पा. असे 3 माणसं पुढे इसन बसले. आणि जसे 3 माणसं आले, अमोल दादा, अजय दादा, आल्या तिघी माणसांना जो चुला मांडला, डायरेक्ट बघून दूध तापेल ती दिलं. चुलन बघून समजता का, म्हणजे उक्कड बशाचं बाबा बसले तसे, आणि आपली मुंडी त्या बघुण्यात घालायची, म्हणजे मान असते ना. 2 तास कीर्तन चाललं, पण त्यांची मान वर झालेली पट्ट्यांची. फक्त मान किंवा वर व्हायची माहितीये भागवत दादा, फक्त मान किंवा वर व्हायची. आपण विठ्ठल म्हणायचे तवा नाही, जवळ त्याने जांबी याची तवा. अशी खाली मान घालत जांब्याला की असा जीव तमला होता, असं वाटतं तो नळला घेऊन गपकन फटाकवा. पण गुच्चूप असा म्हटलं बोलू नका. पूर्ण कीर्तन वस्तूवर खाले माना होत्या. कीर्तन संपलं, मग मी त्यांच्यातल्या एकाला विचारलं, म्हटलं का हो अमोल दादा, हे तिघी जण असे का बरं बसले होते, यांना कीर्तन नाही आवडलं का? नाही बाबा, त्यांच्याकडे ध्यान नका द्या, ते 3 बहिरे म्हणे. हो बापरे, मग पुढे दिसेल पास काय बोलश. आणि दुसऱ्या दिवशी तेच गावात सांगता, रातचा बा काही बोला काय बोलशाल. अशी परिस्थिती असते. विनोदाचा भाग सोडा महाराज. कशा करता बोलतोय, वामकुक्षी झोप घेताय. परशुराम म्हणते निद्रा नाश करणं पाप आहे, पण नाही ऐकलं. कर्ण म्हटलं झोपा मांडीवर. गुरुभक्ती कशाला म्हणतात. आणि जेव्हा गुरुजी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले महाराज, इंद्राने छलकपट केलेलं आहे. इंद्राने भिंगोट्याचं रूप घेतलंय, भ्रमर रूप धारयेत. आणि त्या कर्णाची मांडी खालून चावायला सुरुवात केलेली आहे. मांडी भिंगोटा चावतोय, नुसता चावत नाहीये, भिंगोटा पोखरू लागलाय, मांडीत घुसलाय, इकून घुसला, एवढी रक्ताची धार, इतका त्रास होतोय. कर्ण रडू लागला. रडता रडता कर्णाच्या डोळ्यातले अश्रू इतके भयंकर पडतायत. पण कर्णाने विचार केला, कितीही काहीही झालं तरी मांडी हलवायची. मांडी हल्ली म्हणजे गुरुची झोप मोडली, पाप पडलं. नाही हलवली मांडी. मांडी तशीच्या तशी. शेवटी भिंगोटा खालून घुसला, वरून निघून गेला. आरपार वरून निघून गेला. पण याने मांडी हलवली. याला म्हणता गुरुभक्ती. ही गुरुभक्ती आहे. म्हणून स्वामी काज गुरुभक्ती. तिसरा शब्द पितृवचन. पितृवचन, आई वडिलांच्या वचनाची सेवा. कोणी महाराज, आई वडील फक्त इतकंच बोलले, श्रावणा एकदा आमची अशी इच्छा आहे रे की आम्हाला काशी झालं पाहिजे, बास. महाराज, गाड्या नाही, घोडे नाही, काही नाही. माझ्या श्रावण नावाच्या बाळाने कावड तयार केली, कावड. आणि आई वडिलांना कशात बसवलं? याला पितृवचन म्हणतात. त्रेतायुगात, द्वापार युगात पितृवचन कोणी केलं होतं सोडून द्या. कलियुगात पितृवचन कोणी केलं? बायकोसाठी ताजमहल बांधणारे माणसं आम्ही पाहिले. खरं का खोटं आहे बोला? बायकोसाठी ताजमहल बांधणारे माणसं आम्ही पाहिले. त्यांनी ताजमहल बांधले, पण त्यांचे नाव वाया गेले. बायकोसाठी बंगले बांधणारे माणसं आम्ही पाहिले, पण त्यांचे नाव वाया गेले. पण जगामध्ये मायसाठी हिंदवी स्वराज्य स्थापणारा एकच माणूस जन्माला आला, आणि त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा म्हणून. बायकोचं ऐकणारे गण आहे, पण मायचं ऐकणारे छत्रपती. स्वराज्य व्हावे ही याला पितृवचन म्हणतात. साधारण नाही हो. काय काय सांगू तुम्हाला. मी बोलून गेलो ना, 10 वाजून गेलेत, अजून तर पहिल्या चरणाला बी हात लागत नाही. पितृवचनाबद्दल बोलायचं म्हटलं, ज्यांनी आजचं कीर्तन ठेवलंय ना कैलासदादा, वडिलांची अपेक्षा होती म्हणून मला कीर्तन, वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कीर्तन. पितृवचन महाराज. राम प्रभू पितृवचन ने रघुकुल रीत सदा चली आई. किंवा वडिलांचं नीट ऐका. वडील कशाला म्हणतात? ज्याला कळेल त्याला कळेल. आई वडिलांची आज्ञा कशाला म्हणतात? अरे उद्या राज्याभिषेक होणार आहे, उद्या राज्यावर गादीवर बसणार आहे, आणि आज रात्री वडिलांनी म्हणावं, बेटा मी तुझ्या सावत्राईला वचन दिलं होतं, तुला 14 वर्षासाठी वनात जायचं आहे. राज्याचा त्याग केला आणि कुठे गेले? बोला कुठे गेले? याला म्हणता पितृवचन.
याच्या पुढचं बोलून जाऊ. पितृवचन कशाला म्हणतात महाराज? आम्ही फक्त आतापर्यंत ऐकलेलं आहे हो. पितृवचनाच्या खऱ्या कथा आमच्यापाशी फक्त आम्हाला राम सांगितला, आम्हाला अमुक अमुक सांगितला, पण खरा पितृवचन कशाला म्हणतात दृष्टांत देऊन सांगू महाराज. एक गोड दृष्टांत देतो, थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल पितृवचनाच्या बाबतीमध्ये नीट ऐकून घ्या. आपण 1000 वेळा गाणं ऐकलंय. कोणतं गाणं ऐकलेलं आहे? सांगताना नाही, फक्त बोलून जातो, म्हणत नाही, फक्त बोलून जातो. म्हणताना पण आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. बोलताना बोलून जातो आम्ही, पण कधी जाणवली का याची क्रिया? आणि कोणाकडनं जाणवली? कधी विचार केला का असं जाणवणारा कोण होता आई वडिलांच्या सेवेसाठी? त्याचं नाव होतं रावण. आणि एके दिवशी रावणाची आई, शब्द नीट ऐका, रावणाच्या आईचं नाव होतं कैकसी. मातीची पिंड तयार केली तिने, मातीची, ज्याला मराठीत काय म्हणता माहितीये? सध्या तर महादेव गायला डोक्यावर घेतला सगळ्यांना. घेतला तांब्या की चालले, घेतला तांब्या की चालले, घेतला तांब्या की चालले. ओ बाप बाप, त्या महादेवने बिलकुल 5 मिनिटं बीड शिधा ठेवता नाही रे बाप. आई माय गेली किती माय, ती माय गेली किती माय. उभा गण लाईन, आडवा गण लाईन, उभा राहीन, त्रिशूल काढीन, डमरू काढीन, ओम काढीन, काय काय काढीन, मस्त 15 मिनिटं सजाडीन, आरतीचं ताट हातात घेईन, दुसरी माहीन, गपकन पाणी टाकीन. सत्या हा, पहिली सजाडते, दुसरा लंबा घालते. आणि त्या महादेवचे 1.5 2 तास भक्ती करते. व बापरे, त्या महादेव जो गाणे म्हणते, तेरे डमरू की धुन सुनकर मैं काशी नगर. कोणापाशी? बोला बोला, कोणाचं? तुमच्याकडे पाहतोय मुद्दाम. माझ्या घरासमोर महादेव मंदिर आहे, बाबांनी पाहिलं म्हणून बोलतो मी. 1.5 तास महादेवाचं डोकं दाबतात. अमोल दादा, लग्न झालंय का? नाही ना, झालंय का? मग तुमले अनुभव अशी पाय घ्या. तू अजय दा, तुमचं बाकी ना? 1.5 तास पूजा करते बाई, 1.5 तास. आणि घरी गेल्यावरती नवरा सहज म्हणतो, का ग एवढा वेळ पूजा केली, मी केव्हाचा चहासाठी तरफडतोय, मला चहा दे ना थोडा. एवढा टाइम लावता का? नवरा प्रेमाने बोलतो. बायको रागानं डायरेक्ट बोलते, अर्धा घंटा चहा उशिरा पेला तर तुम्ही काही? बोला बोला, घाबरू नका. तुम्ही माझ्यासारखे दबेल दिसताय रे बापा. नाही हिंमत होत बोलायची. महादेवाकडे गेली, कोणाकरता प्रार्थना केली होती? नवऱ्यासाठी. तोंडावर काय बोलली? अर्धा घंटा उशिरा घेतला तर तुम्ही काही? बरोबर बोलले बाबा. अशी हिंमत पाहिजे बोलायची. हा महाराज, विनोदाचा भाग सोडा. अरे मूर्तीतला देव नका पूजा, अंतरात्म्यातला देव. दंबे करू भक्ती सोंगता साधी गोष्ट नाहीये दंभाची भक्ती नसावी महाराज. त्याच्यासाठी दृष्टांत सांगतोय. रावण गेला आईजवळ आणि आईला म्हणतोय, हे आई, काय माताड्याची पूजा करते ग? तुझा मुलगा एवढा मोठा दशानन आहे, लंकाधिपती आहे. सोन्याची पिंड घे, चांदीची घे, नाहीतर हिऱ्या मोत्यांची घे ना. मातड काय घेते? याला पार्थिव शिवलिंग म्हणता, पार्थिव. आई म्हटली, बेडा, जर तुझ्यात एवढीच हिंमत असेल ना
तर मला शंकरजीचं आत्मलिंग आणून दे. पितृवचन, पितृवचन. आईला वचन दिलं, आई जोपर्यंत तुझा पोरगा शंकरजीचं लिंग घेणार नाही तोपर्यंत तुला तोंड डावणार. प्रतिज्ञा रावणाची. आणि लिंग घेतलं तेव्हा राहिला तो भाग सोडून द्या. हे पितृवचन. आणि चौथा आहे सेवापती. पतीची सेवा कोणासारखी केली? शेवटचा दृष्टांत देतो आणि पहिल्या चरणावरती सुरुवात करतोय. पहिल्या चरणाचा शेवटचा भाग सांगतो. थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल महाराज सेवापती. एके दिवशी काय घडलंय अगदी मनापासून ऐका. 18 वर्षाची तरणीबांड मुलगी जळगावला राहत होती. फिरता फिरता तुमच्या धार गावाला आली. ती एका साधूची कन्या होती. माफ करा, राजाची कन्या होती. राजाचं नाव होतं अभिजित आणि मुलीचं जे नाव होतं त्या मुलीचं नाव सुमती. वडील म्हटले, बेटा मी धार गावच्या राजाला भेटून येतो, तू जरा या बगीच्यामध्ये फिर. महादेवाचं सुंदर आपलं हे पांडुरंगाचं मंदिर या बगीच्यात फिर. मुलगी फिरता फिरता इकडे आली. तिला एक सुंदर वारुळ दिसलं. मुलगी त्या वारुळापाशी गेली. ही भागवतातली कथा आहे. भागवतातली नवल काकांकडे सांगितली होती आपण. 2 दर्भाच्या काड्या उचलल्या त्या मुलीने आणि जशा दर्भाच्या काड्या उचलल्या त्या वारुळामध्ये टोचल्या. कारण त्या वारुळात तिच्या समोर 2 फुलपाखरू गेलेले होते आणि तिला वाटलं फुलपाखरू गेले तर हे फुलपाखरू नाक खाऊन टाकेल, आपण ते उडवले पाहिजे. म्हणून तिने दर्भाच्या काड्या उचलल्या आणि त्या फुलपाखराला टोचण्याचा प्रयत्न केला. जसा टोचण्याचा प्रयत्न केला महाराज आतमध्ये फुलपाखरू नव्हते, एक साधू बसला होता. त्या साधूचं नाव होतं चवन भार्गव ऋषी. नाव लक्षात ठेवा. काय नाव सांगितलं मी? आणि नाव लक्षात ठेवायची सोपी आयडिया. चवन भार्गव ऋषींच्या नावावरून च्यवनप्राश तयार झालेलं आहे. नाव लक्षात ठेवायची सोपी आयडिया च्यवनप्राश. आणि का बरं तयार झालं ते मी सांगतोय. पहिले कथा पूर्ण ऐकून घ्या. जसे त्या मुलीने दर्भाच्या काड्या टोचल्या ना, चवन भार्गव ऋषी आतमध्ये होते महाराज. त्यांचे दोघही डोळे फुटले. रडू लागले. अरे 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 अरे, कोण्या चांडाळाचं मी काय केलं होतं? माझी तपश्चर्या करत होता, कोणी माझे डोळे फोडले. मुलगी रडू लागली. तिने वारुळ बाजूला केलं. साधूंच्या डोळ्यात ते काड्या गेलेल्या होत्या. साधू उभे राहिले, आंधळे झालेले होते. इतक्यात वडील धावत धावत आले अभिजित राजाला. बेटा सांभाळ, इथे एक साधू तपश्चर्या करतोय, त्याचा अपमान होईल. बाबा माझ्याकडून अपमान झालाय, शिक्षा सांगा काय घेऊ. साधू येते. ते म्हटले बेटा मला काहीच नको, चालली जा. कारण का? साधू कशाला म्हणतात? जे का रंजले गांजले टीम मस्त जबरदस्त भेटलेली.
म्हणणारे वाजवणारे ऐकणारे मंडप साऊन मिळून हा या तरुण पोरं बी पाहना नाही तर तरुण सापडत नाही हो बट्टे सापटिंगा येईल बेरिंगा उडेल मांडोया उतरेल हा हा आपण म्हणवा कृपाळू सज्जन ते म्हणता उपाडू सज्जन बोला बापा काय बोलायचं न बोललेलं बरं तरुण इकडे बिलकुल सापडत नाही तरुणांना विचारा कीर्तनले चालता का म्हाताऱ्यांचा ऑर्केस्ट्रा आहे म्हणे तो हो बापरे बोला काय इथे तरुणांचा भरणा गरजेचा आहे महाराज नीट आहे का जाऊ द्या विषयाकडे विषयांतर होईल त्या मुलीने सांगितलं बाबा शिक्षा काय वडील म्हटले बेटा तुला त्या साधूशी लग्न करावं लागेल बोलत चला मुलीचं वय किती 18 वर्ष आणि साधूचं वय किती साधू 90 वर्षाचा होता नवरदेव 90 वर्षाचा आणि नवरी आजकालचा म्हातारा असता तर म्हणे मी लॉटरी लागली बुवा काय सांगा पण ते साधू नाही म्हणत होते तरी मुलीने ऐकलं लग्न केलं 8-9 वर्षाचा सुखी संसार झाला मुलीचं वय 28 झालं जवळजवळ आणि तिच्या घरी सनत कुमार मंडळी नावाचे 4 संत आले त्या संतांची तिने मनोभावे सेवा केली संत जाऊ लागले 4 महिने संत थांबले संत जायला लागले इतक्यात तिने संतांना साष्टांग नमस्कार केलेला आहे सेवापती संतांना साष्टांग नमस्कार केला संत म्हटले बेटा काय पाहिजे ते माग तू आम्हाला मनसोक्त खाऊ घातलेला आहे इच्छित भोजनत्वं कृतो त्वाहा काय पाहिजे सांग ना बाबा मी जे मागेल ते तुम्ही देऊ शकत नाहीये बेटा मागून तर पाय बाबा देऊ मला एकच आशीर्वाद द्या अखंड सौभाग्यवती भव नवऱ्याचं वय किती आहे 99 वर्ष संसार केलाय ना 90 आणि 9 99 आहे आणि हिचं वय किती आहे 27-28 मला सांगा पहिले नवरा जाईल 99 वर्षाचा का 27 वर्षाची बाई जाईल आणि हिने आशीर्वाद काय मागितला मला काय द्या आशीर्वाद अखंड म्हणजे पहिली मी मरली पाहिजे त्यांना त्या साधूकडे पाहिलं मनात विचार केला अरे आता याचं वय संपात आलेलं आहे हिला आशीर्वाद देऊ तरी कसा आणि तिला द्यावा लागेल तोंडातून शब्द गेलेला आहे महाराज किंमत शब्दाला असतो सनत कुमार मंडे म्हटली बेटा शाब्बास तुला आशीर्वाद देऊ आम्ही अखंड सौभाग्य पण एका अटीवर कोणत्या अटीवर तुझ्या नवऱ्याचा हात धर समोर जे तळ आहे त्या तळ्यामध्ये आम्ही आंघोळ केली 4 महिने तुझ्या नवऱ्याचा हात धरण त्याच्यामध्ये तुझ्या नवऱ्याला आंघोळ करायला लाव तुझ्या नवऱ्याला 3 उड्या मारायला लाव बघ काय होतं ते तर आशीर्वादाची गरज आहे का तिने विश्वास ठेवला कशासाठी श्री संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास त्यांचा नमस्कार केला तिने नवऱ्याचा हात धरला आणि हात धरून अगदी मधुबाबांसारखेच वयस्कर होते तिचे पती पण श्रद्धा होती महाराज नवऱ्याचा हात धरला त्या कुंडात घेऊन गेली नवरा दोघे डोळ्यांनी आंधळा आहे नवरा 99 वर्षांचा आहे पांढरे क्षार केस आहे पण नवऱ्याचा हात धरला पहिली उडी मारल्याबरोबर नीट आहे का नवऱ्याची सगळी म्हातारी काया गेली आणि तिचा नवरा 18 वर्षाचा तरणा बांड होऊन बाहेर निघालेला आहे पहिल्याच उडीमध्ये दुसरी उडी मारली विश्वास ठेवला संतांवर सगळे पांढरे केस गायब सगळे काळे भोर केस झालेले आहे तारुण्य आलेला आहे आणि तिसरी उडी मारली गेलेली दृष्टी परत आली नवऱ्याचे डोळे सुद्धा परत आले आणि सांगितलं सांग बेटा आता काय आशीर्वाद पाहिजे ती म्हणे बाबा आता काय काय द्यावे अशी व्हावे उतराई चवन भार्गव किती वर्षाचे झाले 18 वर्षाचे म्हातारा सुद्धा तरुण होतो त्याचं नाव चवन होतं म्हणून जाहिरातवाल्यांना नाव चवनप्राश ठेवलेलं आहे जाहिरातवाले बोलते चॅप्टर पहा तुम्ही
पोरगा आणि पोरगी, एक पोरगा कॉलेज जात असतो आणि दुसरी पोरगी नाचत असते. इतक्यात हा म्हणतो मेरे साथ डान्स करोगी. इतक्यात तिकून पोरगी येते मम्मी. मग ती म्हणते मेरी त्वचा से मेरी उम्र का पता ही नहीं चलता, मैं संतूर से नहाती हूँ. ती पोरगी म्हणे मैं संतूर से नहाती हूँ. मला एक जण म्हणे बाबा तुम्ही. म्हटलं मी निरमा पावडर ना अंग धुतो बाबा. ती संतूर धुते, मी निरमा पावडर न धुतो. आणि आपले बी येडे लगेच. आपले येडे तर जाहिरातीने इथले बोलतात. आता सध्या एक जाहिरात भलती चालते. कोणती? ज्या बाईले दातचा पतडाने ती कोलगेटची जाहिरात करते. मी म्हणतो ती कोलगेट का इडलँडले लावते काय माहिती. आणि आपले लोक बी येडे. काय जाहिराती घेतील सांगता येत नाही. एक जाहिरात मी कायम सांगतो, ऐकली आमच्या टाळकर यांनी. एक जाहिरात तर कायम सांगतो, फेऱ्यान लवली लगाव आणि गोरे गोरे हो जाओ. मला फक्त ती बाई दुसरीच्या कानपट्ट्या फोडण्या आहे मला. ती म्हणते 7 हप्त्यात गोरा पडते. मी 17 वर्ष लावली पण थोडा बी गोरा नाही पडला. कितले वर्ष? कॉलेजचे पुरे 17 वर्ष. आता गोरा पडीन तवय गोरा पडीन. 3-3दा लायाचा दिवसातून. महाराज तवय गोराने पडला, उलटा आता बिगर लायाचा गोरा पडलाय. काय सांगतो. विनोदाचा भाग सोडा महाराज. जाहिरात चवन भार्गव कशामुळे आली? चवन महाराजा ऋषींमुळे. मग ही केली कोणी सेवा? पतीची सेवा. मग खरं सांगता तुकोबार आहे, जर तुम्हाला करायचं असेल तर काय करा? विष्णूची पूजा करा. कशी? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. स्वामी काज गुरु भक्ती. क्या बात आहे भागवत महाराज. असे जे प्रमाण आहे ना, ह्या चाली ना, या राग रागिणीवर आधारित आहे. याच्यात कोणता राग लपलाय माहिती ना? यमन राग आहे. यमन. निरे ग ग ग सा निरे सा निरे ग ग ग सा निरे सा. काना रे काना आन पड़ी मैं तेरे द्वार. निरे ग ग ग सा निरे. गोडवा वाटतो या रागांचा. नाही तर एका ठिकाणी चाल म्हटली होती, यग 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 विठाबाई माझे पंढरीचे. म्हटलं येले 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 बरे कोपऱ्यामध्ये घालवा आणि चांगला कुठी काढवा. कोणतं गाणं होतं ते म्हणून? हाय 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 फटाकडी. म्हटलं सुतई बॉम्ब पा कसा आगोपणा करतो महाराज. रोगीला सुद्धा बरा करता त्याला राग म्हणतात. रोगीला सुद्धा. जरा ऑस्ट्रेलियात जाऊन बघा. ऑस्ट्रेलियात अगोदर नीट ऐका भागवत बाबा, जी गाय सुरुवातीला 5 लिटर दूध द्यायची, यूट्यूबवर चेक करा खरे का खोटे. जी गाय सुरुवातीला 5 लिटर दूध द्यायची त्या गायला हेडफोन लावले आणि हेडफोनवरती फक्त बासरी ऐकवली. जी भाऊ फक्त बासरी. आणि बासरी कोणाची? कृष्णाची. अधरी धरोनिया वेणू वेणू वाजविला कोणी वेणू. फक्त बासरी बरं. आणि
ज्या गाईला नुसता कानावर हेडफोन लावून बासरी ऐकवली, जी गाय पहिले 5 लिटर दूध द्यायची, बासरीची धून ऐकल्यावर ती गाय 9 लिटर दूध द्यायला लागली. ही जादू आमच्या भारतीय संगीताची आहे, पण लोकांना हे कळत नाही. काय ते पॉप रॉप संगीत होऊन गेलंय सध्या. हा हा. एक जण तर मला म्हणे, महाराज तुम्ही कधी पॉप ऐकलाय का? म्हटलं तेव्हा पॉप्पा ऐकलाय काय? पॉप ऐकायला होते. जगातला सगळ्यात मोठा पॉप जर कोणता असेल ना महाराज, रॅप जर सॉन्ग असेल ना, तुम्ही म्हणता ना हे रॅप सॉन्ग, हे रॅप सॉन्गच्या ऐवजी फक्त मी सांगतो ते रॅप म्हणून दाखवा. जगातला सगळ्यात मोठा रॅप कोणी पहिला म्हटला असेल ना तर आपल्या वेदांमध्ये आलेला आहे. कोणता आहे? प्रमाणासहित बोलतो महाराज. रावणाने शंकरजीची स्तुती ज्याच्यात केली होती त्याला शिव तांडव स्तोत्र म्हणतात. जटाटवी कलच्चलं प्रवाह पावेदस्थले कलेवलं व्यलंबितं भुजंगतुंगमाय डमडमडमडमड निनादवल्वमर्वयं चकारचण्डतांडवं जगातला सगळ्यात मोठा रॅप या. ज्याला जमला त्याची जीभ पक्की झाली. गरज नाही कोणत्या गोष्टीची. आपल्या वेदांमध्ये सगळं दिलंय. तुका म्हणे शोधू, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी. एवढी ताकद आपल्या वेदांमध्ये आहे म्हणून तर शब्द दिलाय. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आणि हे जर तुम्ही केली तर दुसरी तिसरी पूजा नाहीये, हीच विष्णूची महापूजा आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात विष्णूची महापूजा. खरंच जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुनी चाले राधा मोठी हरदमचारी हरदमचारी कृष्णावर लंबटधारी राधा मोठी. राग रागिणीने भरलेल्या चालींमध्ये मजाची असते. ठीक आहे, जाऊ द्या, काही हरकत नाही. पुढे झाला महाराज हीची विष्णूची महापूजा अनुभव अनुभव तुझ्या याच्यावर एक दृष्टांत देतो. तिसऱ्या चरणावर दृष्टांत देतो. सेवा संपवतो. 10 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. 3 मिनिटामध्ये पुढची तुमची सेवा संपवतो. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा हाताने टाळी मुखाने चिंतन विठोबा.
काज करत असतानाची विष्णूची पूजा आहे. स्वामी काज हेची विष्णूची महापूजा, गुरुभक्ती हेची विष्णूची महापूजा, पितृवचन हेची विष्णूची महापूजा आणि सेवापती हेची. महाराज पतीची सेवा कोणी केली होती बोलत चला. आता उदाहरण सांगितलं नाही कळलं थोडक्यात सांगतो. महाराज ज्या वेळेला जिला पाहिल्यावर सूर्य सुद्धा थरथर थरथर कापायचा, जिला पाहिल्यावर चंद्र सुद्धा थरथर थरथर कापायचा, अशी एक माता भगिनी माहूर गडाच्या वर राहत होती आणि तिचं नाव होतं अनुसया. अनुसया. तुमच्या गावात कोणी असेल तर तिचा काही संबंध नाही बरोबर. अनुसया नावाची माता होती महाराज आणि तिच्या पतीचं नाव होतं अत्रेय ऋषी. अत्रेय. नारद मुनी एकदा भेटायला गेले. मार्गशीर्ष महिना होता. आई नमस्कार करतो ब्राह्मण तुला. हे ब्राह्मणा तुम्ही नका नमस्कार करा, मीच तुम्हाला करते, आशीर्वाद द्या. आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती पुत्रवती भव. कोणाला काय आशीर्वाद द्यावा याला बी शास्त्र आहे. कोणी बी कोणले काही बी आशीर्वाद देत सुटतो. आता मी आळंदीच्या गेलो होतो. आळंदीच्या यात्रेला 11 तारखेला माझं आळंदीला कीर्तन होतं. एकाने मला आशीर्वाद दिला. काय म्हणे माहिती का? अखंड सौभाग्यवती. म्हटलं चगला रे गड्या, मला सौभाग्यवती. काय लोकांचं खरं सांगतो टेंडन्सी बदलून गेलेली हो. एक जग काही नाही आणि वचवच केल्याशिवाय बघा भरलेला हांडा डबक डबक करणार नाही, पण अर्धा हांडा वचवच केल्याशिवाय. समाजात तेच झालंय आजकाल. माफी मागून बोलतो मी, टीका नाही करते कोणावरती, वस्तुस्थिती सांगतो. आणि मला बोलायचं कसं आहे, अत्रेय नावाचे ऋषी होते आणि अत्रेय नावाच्या ऋषींच्या पत्नीचं नाव होतं अनुसया. आणि ज्या वेळेला त्यांचं तेज होतं एवढं वाढलं होतं, तिघही ब्राह्मण तिच्याकडे गेले. वास्तविक ते ब्राह्मण नव्हते, ब्राह्मणाच्या रूपात कोण होते? ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर. आणि तिघांनी भिक्षा मागितली. नग्न भिक्षा. आई आम्हाला नग्न होऊन भिक्षा दे. सत्व परीक्षा पाहण्यासाठी आले होते. माताने हातात पाणी घेतलं आणि एकच सोपा मंत्र म्हटला. एकच मंत्र. हा मंत्र तुमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी. एकच सोपा मंत्र. कोणता मंत्र होता तो माहितीये? काही नाही महाराज, सोपा मंत्र आहे. ओम पती परमेश्वराय नमः. कोणता मंत्र होता? पती परमेश्वर. पावित्र्य महाराज. आणि पावित्र राखाच्या खुणा दिल्या आहेत. माफी मागून बोलतो मी, तुमच्यावर टीका नाही करत. पावित्र्य राखाच्या खुणा आहेत. पहिली महत्वाची पावित्र्य राखण्याची खूण सौभाग्यवती बाईची. गळ्यामध्ये मंगळसूत्र, हातात बांगड्या, पायात जोडवे, कपाळाला कुंकू आणि भांगात. आता तर भांगच सापडत नाही सर. सापडतो का भांग? भांग मध्यभागी असायचा. सुख आणि दुःख याच्या पलीकडे जी वाट जाते प्रेमाची, त्याच्यात माझ्या नवऱ्याला आयुष्य भेटू दे म्हणून असं मधून भांगांमध्ये कुंकू लावत होते. आता तर भांग सापडत नाही. आता पुढी केस असे कापतात, मध्ये असा फुगा ठेवतात आणि मागे येणी घालतात. म्हणजे पुढी कपाशीचा वापसा, मध्ये ज्वारीचा उपसा, मागे बटाकीचा बाग. बोला काय बोलतो? हाई माईची हिचे बाल कापते आणि अशी अशी करते. तिचे बाल तीच पुढी घेते तीच हिचके देते मानले. आई ग लचकली, कशाला शहाणपणा करला? तुला कोण पाहिजे तो? हा काही गरज होती का? बरं करलं तर करलं, कुकू भरत नाही. आणि बस समजा वन साईड आहे. काही काही आडे कुकू भरता. एका बाईनं तर काय सांगू नवल काका, आडे कुकू भरलं होतं. आडे अशी वन साईड होती ना, आडे कुकू भरलं होतं. अमोल दादा मी तिला सहज विचारलं, म्हटलं मावशी आडे कुकू का बरं भरलं? माया नवऱ्याची बदली झाली म्हणे. बाबा ओ बापरे, बोला काय बोला? नवऱ्याची बदली म्हणून आडे बोला. पातिव्रत्य काय ते तिला विचारा. हातात फक्त पाणी घेतलं, नाव अंगावर टाकलं, पती परमेश्वराय नमः. जसं पाणी टाकलं, तिघही ब्राह्मण बालक झाले. बालक एवढाले बालक. इतक्यात तिने त्या तिघां बालकांना जवळ घेतलं, स्तनपान केलं, दूध पाजलं, पाळण्यामध्ये टाकलं. इतक्यात तिघही देव सेम टू सेम दिसत होते. त्यांच्या बायका आल्या. अनुसाई आमचे नवरे परत दे. उचला म्हणे. कोणता आहे तो? व माय वैकू येत नाही. व माय नाही ओळखूय, मग शोध. परत शरण गेल्या. मातेने हातात पाणी घेतलं, तिघांच्या अंगावर टाकलं. तिघही पुन्हा देव झाले. आणि विचारलं, अनुसई तुला काय पाहिजे? काहीच नको मला. काही तर माग.
द्याल देवा द्या. कोणतं? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे आपल्या भाषेत बोलू. तीन शिरे सहा हात मालकंस नावाचा राग गोडवा आहे महाराज. कशासाठी? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली मैपा मंचिला मन काय सरणार नाही. घड्याकडे पाहिलं तर 10:30 वाजून गेलेले आहेत. मला वेळ सांगितला होता 8:30 ते 5 मिनिटं जास्त झाले तुमचे, पण एवढंच सांगतो हीच विष्णूची पूजा, हीच विष्णूची महापूजा. अनुभव हे तुझ्या. सत्य बोल मुखे, तोंडाने खरं बोललं पाहिजे. आणि खरं बोलू का? माफी मागून बोलू. सध्या खोटं बोलाचं साधन तुम्ही आम्ही खिच्यात घेऊन फिरताय. कोणतं? हा, जी भाऊचा फोन आला आबांचा, महाराज कुठे? म्हटलं घरातून निघतोय तो मी जयगोल तर पडला होता. बोलला की नाही खोटं? महाराज पाप करायला लावतं ते, खोटं बोलू नका, खरं तेच सांगा. घरून निघतोय, खरंच घरून निघालो, खोटं नाही बोलणार. दुसरा फोन आला, महाराज कुठे? म्हटलं रेल्वे गेट पाशी अडकलोय, 3 गाड्या पास करल्या आज. जे खरं आहे ते खरं आहे. खोटं बोल, खरं बोलल्यावर कोणी फासावर नाही लटकवणार. सत्य बोल मुखे, दुःखवी आणि कांच्या दुःखे, दुसऱ्याच्या दुःखात सामील झालं पाहिजे महाराज. खरं बोला कधी पण. आणि जे खरं बोलतात ना, खरं बोलू का? खरं सांगतो मी. आपल्या मराठीत म्हणे, खरं बोललं तर सख्या येऊ द्या, पण खरं बोला, काही फरक नाही पडत. आणि जो खरं बोलतो त्याचं नाव खरंच कुठेही निघतं की नाही, तो स्पष्ट वक्ता आहे. खोटं बोलणारा, एक सांगू का, आपल्याला इंदुरीकर महाराजांचं एक वाक्य आवडलं, बूट चाटून जगण्यापेक्षा बुटाला पॉलिश करून कधी पण जगणं हे जगातलं सगळ्यात मोठं वाक्य. बूट चाटून जगू नका, काही गरज नाही, चापलूसी नका करा. जे खरं आहे ते खरं बोलून मोकळं व्हा. त्याला म्हणतात सत्य बोलमुखी, दुःखी अनेकांच्या दुःखी, हेची विष्णूची महापूजा. अनुभव हे तुझ्या. 1 मिनिट हाताने टाळी, मुखाने चिंतन. कोणीच, बिलकुल कोणीच आळस करणार नाही. जर कोणी आळस केला तर त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे, बोकाय सांगा मनापासून. मुक्ताबाई मुक्ताबाई